हाय हॅलो नमस्कार, मी सुंदर सोनवणे तुम्हा सर्वांचं माझ्या फार्मसी सुंदर या चॅनलमध्ये मनापासून स्वागत। आज आपण विटॅमिन ई म्हणजे काय आणि विटॅमिन ई चा वापर कुठे करावा, विटॅमिन ई चे फायदे काय आहेत याविषयी सविस्तर माहिती घेणार आहोत। चला तर मग बघूया विटॅमिन ई म्हणजे काय। विटॅमिन ई हे एक फॅट सॉल्युबल चरबीमध्ये विरघळणारे जीवनसत्व आहे, जे आपल्या शरीराच्या पेशींना ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस पासून संरक्षण करते। हे एक शक्तिशाली अँटीऑक्सिडंट आहे, जे शरीरातील हानिकारक मुक्त रॅडिकल म्हणजे फ्री रॅडिकल्स कमी करण्यास मदत करते। यामुळे त्वचा, केस आणि एकूण शरीराच्या आरोग्यासाठी याचे फायदे आहेत। चला तर मग पाहूया विटॅमिन ई याचा वापर कसा करावा। विटॅमिन ई कॅप्सूल साधारणपणे शरीरातील अँटीऑक्सिडंटची पातळी वाढवण्यासाठी, त्वचा आणि केसांच्या आरोग्यासाठी वापरले जातात। त्याचे काही उपयोग पुढीलप्रमाणे आहेत। 1. त्वचेसाठी फायदे। त्वचेचे पोषण करून तिची चमक वाढवते, कोरड्या आणि खराब झालेल्या त्वचेला मॉइश्चराइज करते, डाग, पिगमेंटेशन, पिंपल आणि ॲक्नेचे डाग कमी करण्यासाठी मदत करते, सुरकुत्या आणि त्वचेची लक्षणे कमी करते। केसांसाठी फायदे। केसांच्या मुळांना पोषण देऊन केस गळती कमी करते, केसांचे तुटणे आणि फाटणे रोखते, केसांच्या चमक आणि मजबूतीसाठी उपयोगी आहे। आरोग्यासाठी फायदे। हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर, कारण हे रक्ताभिसरण सुधारते, रोगप्रतिकारक शक्ती वाढवते, त्वचेवर होणारे पुरळ आणि सूज कमी करण्यासाठी मदत करते, डोळ्यांचे आरोग्य सुधारते आणि मोतीबिंदूची जोखीम कमी करते। आता पाहूया विटॅमिन ई चा वापर कसा करावा। विटॅमिन ई कॅप्सूलचा वापर 2 प्रकारे केला जाऊ शकतो। आतील वापर म्हणजे ओरल कन्झम्पशन। डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार विटॅमिन ई कॅप्सूल तोंडावाटे घेतली जाऊ शकते। हे आहारातील पोषण तत्वांची पूर्तता करण्यासाठी आणि शरीराच्या एकूण आरोग्यासाठी उपयुक्त आहे। बाह्य वापर म्हणजे टॉपिकल ॲप्लिकेशन। कॅप्सूलचे तेल बाहेर काढून त्वचेला किंवा केसांना लावता येते। रात्री झोपण्यापूर्वी थोडेसे तेल चेहऱ्यावर लावल्यास त्वचा मऊ आणि तजेलदार होते। केसांच्या मुळामध्ये मसाज करून अर्धा तास ठेवल्यानंतर केस धुणे केल्यास केस मऊ आणि चमकदार होतात। 4. विटॅमिन ई कॅप्सूल घेण्याचे फायदे। त्वचेची लवचिकता वाढवून तिला तारुण्यपूर्ण ठेवते, उन्हामुळे झालेल्या त्वचेच्या नुकसानापासून संरक्षण देते, केसांचा ताण कमी करून त्यांना मजबूत बनवते, हृदयविकाराचा धोका कमी करण्यास मदत करते। 5. विटॅमिन ई कॅप्सूल घेण्याच्या दुष्परिणामांची शक्यता। विटॅमिन ई चे अतिसेवन केल्यास काही दुष्परिणाम होऊ शकतात, जसे की मळमळ, उलटी आणि पोटदुखी, डोकेदुखी किंवा चक्कर येणे, त्वचेवर पुरळ किंवा लालसरपणा येणे, रक्ताच्या गाठी होण्याची समस्या वाढू शकते, विशेषतः ज्यांना ब्लड थिनर औषधे घेत आहेत त्यांना। 6. विटॅमिन ई वापरताना कुठली काळजी घ्यावी त्याविषयी आपण बोलूया। विटॅमिन ई कॅप्सूल घेताना डॉक्टरांचा सल्ला आवश्यक आहे, विशेषतः जर तुम्ही गर्भवती असाल, स्तनपान करत असाल किंवा अन्य कोणतेही औषध घेत असाल। कॅप्सूलचा बाह्य वापर करण्यापूर्वी त्वचेवर थोडी चाचणी करणे चांगले असते, कारण काही व्यक्तींना यामुळे अलर्जिक प्रतिक्रिया होऊ शकते। 7. नैसर्गिक विटॅमिन ई चे सोर्सेस। बदाम, सूर्यफूल बियाणे आणि शेंगदाणे, पालक, ब्रोकोली सारख्या हिरव्या पालेभाज्या, ॲव्होकॅडो, ऑलिव्ह ऑइल आणि नारळ तेल, माशांचे तेल म्हणजे फिश ऑइल आणि मासे फॉर एक्झाम्पल साल्मन आणि टुना। निष्कर्ष। विटॅमिन ई कॅप्सूलचं त्वचा, केस आणि एकूणच आरोग्यासाठी फायदेशीर आहे, परंतु त्याचा वापर योग्य प्रमाणात आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार करणे गरजेचे आहे। आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेलच। डू लाईक, कमेंट अँड शेअर विथ फ्रेंड्स. सबस्क्राईब माय चॅनल फार्मासिस्ट सुंदर अँड क्लिक ऑन द बेल आयकॉन फॉर नोटिफिकेशन.